नमस्कार मित्रांनो, मी दिलीप बिक्कड आणि मी आजपासून माझी टेक्निकल सिरीज स्टार्ट करत आहे. मी माझा पूर्ण अजेंडा माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे आणि आज मी माझी सिरीज ही डेटाबेसपासून स्टार्ट करत आहे. सुरुवातीला डेटाबेसच घेण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कोणतंही एखादं सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर डेटाबेस हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळं मी डेटाबेसपासून सुरुवात करत आहे, अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत. जे नॉन टेक्निकलही मुलं असतील त्यांनाही समजेल अशा भाषेमध्ये आणि जे प्रोफेशनल असतील त्यांनाही खूप मदत होईल अशा भाषेमध्ये मी शिकवणार आहे. चला तर मग बेसिक पासून स्टार्ट करतोय. सुरुवातीला व्हॉट इज डीबीएमएस. ओके, डीबीएमएस म्हणजे काय, तर त्याचा लॉंग फॉर्म असा आहे की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ओके, डेटाबेस म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा आणि मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम यूज टू ऍक्सेस अँड स्टोअर द डेटा. ओके, जे की आपला डेटाबेस मॅनेज करतं त्याला मॅनेजमेंट सिस्टम म्हणलं जातं. ओके, तर त्याची डेफिनेशन लिहून घ्या सगळेजण, कारण हे खूप महत्वाचं आहे. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ डेटा अँड सेट ऑफ प्रोग्राम्स यूज टू ऍक्सेस अँड स्टोअर दोज डेटा अँड इझी अँड इफिशियंट वे. ओके, DBMS is a software which is used to manage the database. Okay, actually DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हे ऍक्च्युली सॉफ्टवेअर आहे, त्याच्या थ्रू आपण एक डेटाबेस मॅनेज करत असतो. ओके, त्याचे पॉप्युलर एक्झाम्पल्स आहेत MySQL, ओरॅकल, DB2. हे इंडस्ट्रीमध्ये खूप यूज केले जातात. ओके, आणि DBMS यूज करण्यामागची काही कारण आहेत. ओके, प्रिव्हियसली आपण डेटा हा फाईलमध्ये स्टोअर करत होतो. ओके, त्या फाईलमध्ये स्टोअर करत होतो, त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. ते डिसएडव्हान्टेजेस ओव्हरकम करण्यासाठी आपण DBMS यूज केलेला आहे. ओके, चला तर मग आपण काय डिसएडव्हान्टेजेस होते ते बघूया आणि आपण DBMS काय यूज करतो ते बघूया. ओके, पर्पज ऑफ DBMS. प्रिव्हियसली डेटा वॉज स्टोअर्ड इन द फाइल्स. ओके, फाईलमध्ये डेटा स्टोअर केल्यामुळे त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस इथे लिहिलेले आहेत. त्याचे डिसएडव्हान्टेजेस असे आहेत: डेटा रिडंडन्सी अँड डेटा इनकन्सिस्टन्सी. ओके, याचा अर्थ असा, फाईल्समध्ये डेटा स्टोअर केल्यामुळं त्याचा फाईलचा फॉर्मॅटही डिफरंट असतो, मल्टिपल फाईल फॉर्मॅट्स, आणि त्यामुळे बरेच डेटा पण डुप्लिकेशन होण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि डेटा डुप्लिकेशनमुळे डेटा स्टोरेज पण वाढतं आणि त्यामुळे तो पण हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. डिफिकल्टी इन ऍक्सेसिंग द डेटा, सेकंड डिसएडव्हान्टेजेस. ओके, इफ यू वॉन्ट डेटा फ्रॉम फाईल ऑन द बेसिस ऑफ सम कंडिशन लाईक सॅलरी ग्रेटर दॅन 50,000, म्हणजे आपल्याला एखादा डेटा पाहिजे फाईल्स मधनं एक सर्टन कंडिशन्स वापरून, लाईक समजा एम्प्लॉईचा डेटा आहे एखाद्या फाईलमध्ये, खूप एम्प्लॉय आहेत, त्याच्या एम्प्लॉय नेम, सॅलरी, आपल्याला जर काही सॉर्टिंग करून जर डेटा 50,000 एम्प्लॉयचा डेटा पाहिजे, एम्प्लॉई हॅव्हिंग सॅलरी ग्रेटर दॅन 50,000 असा जर काही स्पेसिफिक कंडिशनचा डेटा पाहिजे असेल तर तो फाईल फॉर्मॅटमुळे तो डिफिकल्टी येते त्याच्यामध्ये. ओके, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गेट दिस डेटा युजिंग द कोड. ओके, नंतरचा डिसएडव्हान्टेज आहे डेटा आयसोलेशन. ओके, डिफरंट प्रोग्रामर, डिफरंट फाईल्स अँड डिफरंट लोकेशन्स. ओके, कारण एखाद्या सॉफ्टवेअरवर डिफरंट मल्टिपल प्रोग्रामर काम करतात, त्यामुळे त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या फाईल्स यूज केलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकेशन्सला. त्यावेळी डेटा हा डिफरंट फाईलमध्ये स्कॅटर झालेला असतो. ओके, त्यामुळे डेटा आयसोलेशन इज डिफिकल्ट. इन डेटाबेस, डेटा इज स्टोर्ड इन सिंगल सेंट्रलाइज्ड लोकेशन. ओके, सिंगल आणि सेंट्रलाइज्ड लोकेशन मध्ये डेटाबेस मध्ये ठेवल्यामुळे आपण त्याला वेगवेगळ्या सर्टन कंडिशन्स वापरून आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण डेटाबेस यूज करून आपण घेऊ शकतो. ओके, नंतरचा डिसएडव्हान्टेजेस आहे वेळेसला. नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस, ॲटॉमिसिटी प्रॉब्लेम. ओके, ॲटॉमिसिटी प्रॉब्लेम म्हणजे काय? ॲटॉमिक म्हणजे ऑल ऑर नन, एक तर पूर्णच झालं पाहिजे नाहीतर काहीच नाही झालं पाहिजे. ओके, या केसमध्ये समजा आपण काय ट्रान्झॅक्शन करत आहेत, समजा ए ट्रान्सफर्स
सम अमाऊंट टू बी. ए समजा 500 रुपये बी ला ट्रान्सफर करत आहे आणि त्या केसमध्ये जर काय फेल्युअर आलं, ओके, तर एक तर ते ट्रान्झॅक्शन रोल बॅक व्हायला पाहिजे, नाहीतर कम्प्लीट व्हायला पाहिजे. ओके, तर ते फाईल सिस्टम मध्ये पॉसिबल नाही. जसं आपण एखाद्याला 500 रुपये पाठवतो, जर ते फेल्युअर झालं तर ते आपल्याला 500 परत येतात. नाही फेल्युअर, एक तर परत येतात नाहीतर पुढे जातात. त्यामुळे ऑल ऑर नन हा एक फाईल सिस्टमचा ड्रॉबॅक आहे. नंतरचा प्रॉब्लेम आहे सिक्युरिटी. ओके, फाईल सिस्टम मध्ये सिक्युरिटी प्रोव्हाइड होत नाही पाहिजे अशी. जसं की युजिंग डेटाबेस मध्ये समजा डेटा ऍक्सेस करायला लागलो आपण, त्यामध्ये तो करेक्ट युजरने ऍक्सेस केला की नाही हे खूप महत्वाचं आहे. तसं डेटाबेसला मल्टिपल युजर्स असतात. आपण डेटाबेसचा डेटा ऍक्सेस करताना आपला युजर क्रेडेन्शियल्स असतात, युजर नेम, पासवर्ड, त्याच्या थ्रू डेटा ऍक्सेस होत असतो. ओके, तर ती सिस्टम फाईलमध्ये नाहीये. हे जवळपास तुम्हाला 5 ड्रॉबॅक्स मी फाईल सिस्टमचे एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्ही जर गुगलला जाऊन, नेटला, युट्यूब वगैरे जाऊन मल्टिपल ड्रॉबॅक्स आहेत तसे तर, पण एवढे सफिशियंट आहेत मला असं वाटतं. हे ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी खरं तर हे डीबीएमएस यूज होतं. ओके, या डीबीएमएसचा ऍडव्हान्टेजेस असा आहे की डेटा हा तुमचा एक सिंगल आणि सेंट्रलाइज मेंटेन केला जातो. त्याच्यावर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार कंडिशन्स वापरू शकता युजिंग एसक्यूएल क्वेरीज. तुम्हाला जसा पाहिजे तसा डेटा तुम्ही मॅनेज करू शकता. ओके, तुम्हाला जर डीबीएमएस बद्दल काही बेसिक काही समजलं नसेल, आणखी काही पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ऍड करून विचारू शकता. ओके, तुम्ही हा व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.